काय मिळालाय का बहन मोठे? 20 रुपये में मिलेगी. काय काका मिळालं नव्हतं का 10 रुपयाची चॉकलेट 10वीच भेटन ना. मग माहीत आहे तर विचारत कायले बे तू? द्या ना काका द्या लवकर जायचं आम्हाला घराकडं. हे घे चॉकलेट. 20 रुपये झाले. चालले लवकर आता माई पाहत असून मला किती वेळची का चॉकलेट खाऊन घे. अर्धी मला पण दे जो. हे पोटी कुठं गेली तर किती वेळची पाहून राहिली मी कुठे दिसून नाही राहिली. चल मी पटापट चल लवकर तर ती का नाही. हो जानी कुठं फिरून राहिली तू? किती वेळची पाहून राहिली मी तुले. पाणी पिऊन गेली तेव्हापासून गायबच आहे तू. या पिंडासोबत खेळून राहिली होती ना. हो चाल घरी बाबेन तू ये. हो चालू आई. तू ये बाबा कधी येते तर जेवायला काय बनवू आज समजत नाहीये. मन मटन कर ना मला मटन खाऊशा वाटत आहे. मटन तुझ्या बाबानं आणलं तर बरं. फोन कर ना बाबाले आणा म्हणून. बाबा तर आले पण असं गावात कधी सांगू त्याले. सुषमा ओ सुषमा. पाय बाबा आले पण तू ये. जाऊ दे उद्या खाजो आता तू. बाबाले उद्या आणायला लाव. आई पाहिजे ना मला आज खाऊन वाटत आहे ना. काय झालं जानू बेटा? कोण रडत आहे ना तू? काय सुषमा माझ्या पोरीले शिवा दिले का तू ना? तुला म्हटलं होतं ना माझ्या पोरीला काय बोलायचं नाही म्हणून. समजत नाही का तुला? बाप्पा बाप्पा एकदम मला बोलायला लागले तुम्ही तर. ऐकून तर घेत जा पहिले. मले माझी पोरगी हसत दिसली पाहिजे. रडत दिसली का दिमाग खराब होते माया. अव तिला मटण खायचं आहे म्हणते म्हणून रडून राहिली तुमची पोरगी. तुम्हाला म्हणे फोन कर आणि सांग म्हणे आणाले. तेवढ्यात तुम्हीच आले. मग तिला म्हणलं उद्या आणायला लावतो बाबाले. उद्या खाजो तू तर रडायलाच लागली ते. अरे बेटा त्यात रडाचं काय? मी तर घेऊनच आलो पहिले मटण. माझ्या पोरीले च मन होईन आणि मी आणीनच नाही का मग तर लयच झालं. माझी पोरगी लाडाची आहे माझ्या. मग काऊन नाही घेऊन येईन मी? घेव सुषमा बनव लवकर माझ्या पोरीसाठी मस्त. हो द्या बनवतो तुमच्या पोरीसाठी बाप्पा. थांब ना थोडी झालंच आहे ना. आवाजच दे तुम्ही. झालं का? जा तिकडे जाऊन बस बाबाजवळ. झालं का? मी आवाजच देतो तुम्हाला. जा लवकर. हो ना बा देतो ना बाप्पा तुम्हाला. मी काही इकडे एकटीच खाऊन येईन काय? जा मग लवकर तिकडं. मस्त झाली हो भाजी. एक नंबर झाली. मला लयच आवडली हो भाजी. हो जेव मा बेटा जेव पोट भरून जेव मस्त.